नमस्कार. आजच्या ह्या ऑडिओमध्ये आपण गुढीपाडवा या सणाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत व गुढीपाडवा या सणातून आपल्याला काय शिकण्यासारखे आहे हेही थोडक्यात पाहणार आहोत. हिंदू पंचांगानुसार गुढीपाडवा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. काही पौराणिक कथांनुसार भगवान राम यांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत परतल्यावर लोकांनी विजयध्वज उभारला, त्याची आठवण म्हणून गुढी उभारली जाते असेही मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेव यांनी याच दिवशी सृष्टीची निर्मिती सुरू केली म्हणून हा दिवस नवीन निर्माण आणि सुरुवातीचा दिवस मानला जातो. इतिहासानुसार गौतमीपुत्र शालिवाहन यांनी शत्रूवर विजय मिळवला. त्या विजयाच्या आनंदात लोकांनी गुढी म्हणजे विजयध्वज उभारला म्हणून गुढीपाडवा हा विजयाचा सण मानला जातो. गुढीपाडवा हा मुख्यतः महाराष्ट्रात गुढीपाडवा या नावाने, त्यानंतर गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच भारताच्या इतर भागातील वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. यातून शिकण्यासारखे आहे भूतकाळात काय घडले यात फारसे अडकवून न राहता आजपासून नव्या उमेदीने नवीन सुरुवात करायला हवी. गुढीपाडवा हा विजयाचे प्रतीक आहे. यातून शिकण्यासारखे आहे आयुष्यामध्ये अडचणी आल्या तरी लढण्याची आणि जिंकण्याची वृत्ती कायम ठेवल्यास विजय शक्य आहे. गुढीपाडवा या दिवशी कडुनिंब आणि गोड गुळ खाण्याची परंपरा आहे. यातून शिकण्यासारखे आहे आयुष्यामध्ये कडू गोड अनुभव येत राहतील, हा आयुष्याचा भाग आहे. आयुष्य जगत राहिले पाहिजे. गुढीपाडवा याच्या अगोदर आपण घराची साफसफाई करतो, त्यामुळे छान वाटते. याच्यातून शिकण्यासारखे आहे मनातील राग, चिंता, भीती, नकारात्मक विचार यांचीही वेळोवेळी आपण साफसफाई करत राहिल्यास खूप छान आणि हलके वाटेल. गुढी ही घराच्या उंच जागी लावली जाते. यातून शिकण्यासारखे आहे नेहमी उच्च व चांगले विचार असतील तर चांगले आयुष्य आपल्याला नक्कीच प्राप्त होईल, विजय नक्कीच प्राप्त होतात. गुढीपाडवा हा नवीन संकल्प करण्याचा दिवस आहे. याच्यातून शिकण्यासारखे आहे आयुष्यात चांगले संकल्प केल्यास आयुष्याचा प्रवास विजयाच्या दिशेने सुरू होतो. थोडक्यात गुढीपाडवा नवीन वर्ष, विजय, सकारात्मकता आणि नवीन सुरुवात याचे प्रतीक आहे. तो मुख्यतः महाराष्ट्रात गुढीपाडवा या नावाने साजरा केला जातो, परंतु त्या मागचा संदेश सर्वांसाठी समान आहे. नवीन वर्ष, नवीन विचार, आयुष्याची नवीन सुरुवात असा आहे. तर मित्र हो, आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये. धन्यवाद.